यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। राज्यातील वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या संपाची बातमी आहे। खासगीकरणाला विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेलेत। संप पुकारणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। अत्यावश्यक सेवा कायद्याअंतर्गत या सगळ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, संदीप, कालपासून वीज कर्मचारी जे आहेत ते आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत। विशेषतः खासगीकरण आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे कर्मचारी नेमले जातात त्यांच्या विरोधात हा मोठ्या प्रमाणात राग वीज कर्मचाऱ्यांचा आहे आणि त्यामुळे तीन दिवसांचा जो संप आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे। त्या संपाअंतर्गत जी अत्यावश्यक सेवा कायदा राज्यात लागू आहे त्या कायद्याअंतर्गत या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची कारवाई जी आहे ती वीज मंत्र्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली आहे आणि यावर लवकरच कारवाई करण्याचे संकेत देखील या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 8 आणि 9 म्हणजेच आज आणि उद्या संप पुकारलेला आहे। बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देशातील बँकांच्या व्यवहाराला फटका बसणार आहे। देशातील 10 केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे। त्यामुळे तुमची बँकेतली महत्त्वाची कामं जी आहेत ती आज आणि उद्या होऊ शकणार नाही आहेत, कारण या सगळ्यामुळे आज आणि उद्या बँकांचे व्यवहार ठप्प असतील। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट नागपूरवरून प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय सरकारी बँका सगळ्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। कुठेतरी मोठ्या प्रमाणावर या सगळ्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागतोय। काय सांगशील या सगळ्या नागपुरातली काय परिस्थिती आहे? संदीप, आपण बघू शकतो देशव्यापी संप आहे आणि माझ्या मागे बँक ऑफ महाराष्ट्राच्या परिसरामध्ये मी आता आहे आणि या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। देशभरामध्ये 20 कोटी लोक कर्मचारी आज संपावर जातील असं आवाहन करण्यात आलं होतं, पण नागपूरमध्ये काही बँका ज्या आहेत त्या काही बँकांमध्ये हे आंदोलन सुरू आहे। बँकाच नाही तर पॉवर सेक्टर असेल, कोल सेक्टर असेल, खाणींचं क्षेत्र असेल, या क्षेत्रातले सरकारी कर्मचारी संपावरती गेलेले आहेत। आणि नागपूरमध्ये आपण पाहिलं तर बँकांमध्ये बँकांच्या समोर काही ठिकाणी सरकारी बँका ज्या आहेत त्या सरकारी बँकांच्या समोर अशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे। आंदोलक आपल्यासोबत त्यांना विचारूया। स्वयंप्रकाश तिवारी युनियन लीडर सर, हे आंदोलन सुरू आहे, मूळ मागणी काय आणि किती दिवस चालणार? मूळ मागण्या याच्यात असं आहे की सरकारचं जे आर्थिक धोरण आहे त्याच्यामुळे जे कर्मचाऱ्यांना ज्याचा त्रास होत आहे, कर्मचारी आणि हे जनसामान्य हे एकच वर्ग आहे। याच्यामुळे सगळ्यात आर्थिक धोरणामुळे महागाई वाढत आहेत, जनसामान्याचं जगणं बहुत अवघड झालेलं आहे आणि जितक्या रिक्त पद आहेत सगळ्या सरकारच्या धोरणामुळे आउटसोर्सिंगला जास्त मदत होते आहे आणि जे परमनंट रिक्रुटमेंट पाहिलं आहे ते होत नाही आहे आणि सगळ्या संस्थांमध्ये आउटसोर्सिंग करून त्यांना कमी पगार द्यायचं असं यांचं धोरण आहे। कर्मचारी रिक्रूट नाही करायचे आणि त्याशिवाय आमचं असं मागणं आहे की जे तुम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे किंवा जे टेम्पररी कर्मचारी आहे कमीत कमी त्यांना 18,000 प्रतिमाह असं पगार द्यायला पाहिजे। सर, हे आंदोलन होत आहे 2 दिवसाचं, लोकांना त्रास होत आहे, बँका बंद आहे, त्याबद्दल काय सांगाल? लोकांना जो त्रास होत आहे, कामं होत नाही लोकांना? कबूल आहे, लोकांना त्रास होत आहे, पण बँकांनी ऑल्टरनेटिव्ह चॅनल्समुळे आजकाल बँका बंद झाल्या तर इतका काही त्रास होत नाही। ऑल्टर चॅनल्स बँकेने केलेले आहेत आणि ATM ऑनलाईन येण्यामुळे त्रास कमी झालेला आहे। पण कुठेतरी आम्ही या समाजात जगतो आहे कोणीतरी, कारण की कोणताही डिपॉझिटर जनसामान्य हा संघटित नाही आहे, म्हणून हा जो संप आहे हे संघटित आणि असंघटित कामगारांसाठी संप आहे। त्यांना जर आवाज उठवलेला नाही, सरकार कोणी असो कोणाचाही असो, आम्हाला त्यांचे आर्थिक धोरण हे जनसामान्याशी निगडीत आणि कर्मचाऱ्याशी निगडीत असायला पाहिजे, हे आमचं डिमांड आहे। बाकी आम्हाला त्रास द्यायची त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण जर आम्ही हे कॉल केलं नाही। ठीक आहे, आपण पाहू शकतो संदीप 2 दिवसाचा संप आहे आणि या 2 दिवस संपास सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी बँका बंद आहे। अगदी प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं की बँक कर्मचारी जे आहेत ते बँकांच्या समोर आता घोषणाबाजी करताना दिसत आहेत।